नमस्कार मित्रांनो. तर खूप साऱ्या जणांचा प्रश्न हा असतो की फास्टिंग किती महत्त्वाची आहे किंवा फास्टिंग केल्याने वजन कमी होतं की नाही. आणि अनेकांच्या मनात हाही प्रश्न असतो की जर आम्ही उपवास केला किंवा फास्टिंग जर जास्त कालावधीसाठी पकडली तर त्याचा आमच्या शरीरावर काही विपरीत परिणाम होईल की नाही, हे पण खूप साऱ्या जणांना माहीत करून घ्यायचं असतं. सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी फिटनेस चॅनलवर. त्याचं नाव आहे DC Fit मराठी. माझं नाव आहे धनराज. इंटरमिटेंट फास्टिंग. तर जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं, इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे दिवसातले 10 ते 12 तास फास्टिंग करणे, म्हणजे काही न घेणे. आणि जे राहिलेला वेळ जो आहे, तर जे 12 तास आहे किंवा राहिलेले 14 तास जे आहे, तर त्या 14 तासात तुम्ही जे सर्व तुमचा आहार आहे तो तुम्ही घेणं, तर त्यालाच आपण इंटरमिटेंट फास्टिंग असं म्हणतो. तर जे इंटरमिटेंट फास्टिंग आहे त्याचे 3 प्रकार असतात किंवा अल्टरनेट डेज फास्टिंग असा एक पहिला प्रकार. दुसरा एक प्रकार असतो तो म्हणजे की हफ्त्यातून 2 दिवस फास्टिंग करणे कोणतेही. आणि ज्यातलं तिसरं आणि सर्वात पॉप्युलर म्हणजे दररोज 10 ते 12 तासाची तुम्ही फास्टिंग करणे किंवा 10 ते 12 तास दररोज उपवास करणे. तर हा जो प्रकार आहे तो खूप पॉप्युलर आहे. तर आपण या तिसऱ्या प्रकाराबद्दल बोलूया. आणि ही जी इंटरमिटेंट फास्टिंग जी आहे ही ट्रेंड आजकाल खूप वाढत चालली आहे. खूप सारे लोक त्यांचा वेट लॉस करण्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंग करताय. ती जर तुम्ही क्लिनिकली जर लाँग टर्मवर जर बघितली, जे तुमचे मेडिकल किंवा जे लाईफ रिलेटेड डिसीज असतात, डायबिटीज, शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल किंवा जे थायरॉईड वगैरे जे प्रॉब्लेम असतात, त्याच्यासाठी ही जी इंटरमिटेंट फास्टिंग आहे ती लाँग टर्मवर खूप चांगली आहे. पण आपण जेव्हा वेट लॉस आणि फास्टिंगबद्दल जेव्हा आपण बोलतो, तर इथे तुम्ही लक्षात घ्या, मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये म्हणत आलो आहे की जेव्हा तुम्हाला वजन वाढवायचं असतं किंवा वजन कमी करायचं असतं, तर इथे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट असते कॅलरीज. तर कॅलरीज आपल्या शरीरात एकतर आपण जे अन्न घेतो त्यातून आपण कॅलरीज कंझ्युम करतो किंवा जी ॲक्टिव्हिटीज जी आपण करतो, एक्सरसाइज असेल किंवा जे आपल्या डेली नॉर्मल ॲक्टिव्हिटीज जे आपण करतो त्यातून आपण कॅलरीज बर्न करतो. पण जेव्हा तुमच्या कॅलरीज जे आहे त्या तुमच्या रिक्वायरमेंटपेक्षा खूप कमी असेल, 200-300 कॅलरीज, तर अशा वेळी तुमची बॉडी काय करते, ज्या एक्सेस एनर्जी जी बॉडीला लागते, जी तुमच्या फूडमधून नाही भेटत, तर ती बॉडी तुमच्या फॅटमधून घेते आणि अशा वेळी होतं वेट लॉस. तर ही जी इंटरमिटेंट फास्टिंग आहे, तर त्याबद्दल मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जी इंटरमिटेंट फास्टिंग आहे त्याचा फायदा काही लोकांना होतो आणि काही लोकांना नाही होत. तर काही लोकांना त्याचा फायदा असं होतो की त्यांची जी भूक आहे ती कंट्रोल होती बऱ्यापैकी, आणि ती भूक कंट्रोल झाल्यामुळं ते नॅचरली जे कॅलरी कन्झम्पशन जे आहे ते त्यांचं कमी होतं. आणि जेव्हा त्यांचं कॅलरी कन्झम्पन होतं तर एक चांगल्या अमाऊंटमध्ये वेट लॉस होऊन जातो. तर हाच एक फायदा आहे. आणि काहींना काय होतं की जर त्यांनी इंटरमिटेंट फास्टिंग केली किंवा कोणत्या प्रकारची उपवास जर त्यांनी केला, त्यांची भूक जी आहे ती खूप वाढते आणि भूक जास्त वाढल्यामुळे ते कॅलरीज जास्त कंझ्युम करतात. आणि जेव्हा जास्त कॅलरीज कंझ्युम होतात त्यांचं वेट गेन पण होतं. तर ही गोष्ट पर्सन टू पर्सन डिपेंड असते. तर तुम्हाला ही स्वतःवर ट्राय करून बघितलं पाहिजे की तुम्हाला इंटरमिटेंट फास्टिंग चालते की नाही. पण काही रिसर्च आणि काही स्टडीजच्या हिशोबाने जर आपण इंटरमिटेंट फास्टिंग आणि जी आपली नॉर्मल डायटिंग जी आहे, जे आपण सर्व जे नॉर्मल पॉप्युलेशन करत असतं, तर त्यांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं आणि वेट लॉस जर आपण टार्गेट केलं, तर एक ओव्हरऑल जो आहे तो एक सिमिलर बेनिफिट आपल्याला बघायला भेटतो. एकदम इंटरमिटेंट फास्टिंग केल्यावर आपल्याला एकदम ड्रास्टिक चेंज असा बघायला भेटणं असं अजिबातही नाही आहे. कारण की अल्टिमेटली जसं मी तुम्हाला सांगितलं की वेट लॉस किंवा वेट गेन या 2 गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या कॅलरी बॅलन्सवर डिपेंड आहे. जर तुम्ही कॅलरीज जास्त कंझ्युम केल्या, जर तुम्ही त्या कॅलरी 6 तासामध्ये कंझ्युम करा किंवा 24 तासामध्ये कंझ्युम करा, अल्टिमेटली दिवसभरात तुम्ही जेवढ्या कॅलरीज कंझ्युम करताय त्यावर तुमचा रिझल्ट डिपेंडंट असेल. तर तुम्ही 12 तासाची फास्टिंग विंडो ठेवा किंवा 10 तासाची ठेवा किंवा 4 तासाची ठेवा. जर तुम्ही तेवढ्या कॅलरीज जर दिवसभरात घेतल्या तर तुमचं जे वजन आहे तर त्या हिशोबाने ते वजन चेंज होईल. एक तर जास्त कॅलरी घेतलं तर जास्त वजन होईल, कमी कॅलरीज जर घेतल्या मेंटेनन्सपेक्षा तर तुमचं वजन कमी होईल. ओके. तर आय होप तुम्हाला जे इंटरमिटेंट फास्टिंग आहे आणि जे आपलं नॉर्मल डाएट आहे, तर त्यामध्ये लाँग टर्मवर बघितलं तर जास्त सिमिलॅरिटीज तुम्हाला बघायला भेटतील. आणि जी स्ट्रेंथ आहे तुमची ती पण एक त्यावर पण जास्त काही इम्पॅक्ट होणार नाही जर तुम्ही फास्टिंग केली आहे आणि तेवढ्याच कॅलरी कंझ्युम केल्या वर्सेस जर तुम्ही दिवसभरात जर ते सेम अमाऊंट ऑफ कॅलरीज जर तुम्ही कंझ्युम केल्या. ओके. अल्टिमेटली जो रिझल्ट आहे तो सिमिलर असेल. पण जेव्हा आपण क्लिनिकल टर्म्समध्ये बोलतो, जेव्हा आपण मेडिकल फॅक्टर्स जेव्हा आपण कन्सिडर करतो, तर तेव्हा या फास्टिंगचा खूप जास्त फायदा असतो. तर खूप साऱ्या जणांना माहिती असेल की जी फास्टिंग आहे ती त्याच्यामध्ये अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, जे कॅन्सर सेल्स असतात त्याला पण डिस्ट्रॉय करतं. ही फास्टिंग जी आहे ती खूप चांगली गोष्ट आहे. जेव्हा आपण एक लाँग टर्मवर बघतो आणि जेव्हा आपण या मेडिकल प्रॉपर्टीजकडे बघतो, तर या फास्टिंगचा खूप जास्त फायदा आहे.
आता जी 12 तासाची फास्टिंग आहे ती इंटरमिटेंट फास्टिंग आहे. तर काही जणांना मी जसं बोललं की त्यांची जी भूक आहे ती नॅचरली कमी होते आणि त्यामुळे त्यांचं वजन पण कमी होऊन जातं. पण काही जणांच्या बाबतीत ही गोष्ट नाही होत. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आता ही जी फास्टिंग आहे, जर आपण लाँग टर्मवर फास्टिंग केली तर अल्टिमेटली आपण आपल्या शरीरात जे ग्लुकोज जे इंटेक आहे ते कमी करतो. ग्लुकोजचं इंटेक कमी झाल्यामुळं आपलं शरीर काय करतं, जे आपल्या बॉडीमध्ये स्टोअर झालेलं जे फॅट आहे त्याला टॅप करतं आणि ते फॅट ॲज अ एनर्जी कन्वर्ट करतं. ओके. तर फॅटला कीटोन्समध्ये कन्वर्ट करतं. जसं कार्बोहायड्रेट्सला ग्लुकोजमध्ये आपली बॉडी कन्वर्ट करून त्याच्या थ्रू जे एनर्जी युटिलाइज होती, तसंच फॅटला बर्न करून आपली बॉडी जे कीटोन्स भेटतं त्या कीटोन्स थ्रू एनर्जी घेते. आणि एक 100 ग्रॅम ग्लुकोजमध्ये जेवढी एनर्जी असते तेवढी एनर्जी जवळपास 10 ग्रॅमच्या कीटोन्समध्ये असते. आता कीटोन्स जे आहे ते फॅटचा मॉलिक्यूल आहे आणि जे ग्लुकोज आहे ते कार्बोहायड्रेट्सचा किंवा शुगर्सचा मॉलिक्यूल आहे. ओके. ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या. तर जेव्हा तुमची बॉडी एक लाँग टर्म फास्टिंग फेजमध्ये असते, जर तुम्ही 12 तासाच्या ऐवजी जर तुम्ही 18 तासाच्या आसपास जर केले तर तुमची बॉडी जी आहे ती ॲटोफेजी या फेजमध्ये जाते. आणि या फेजमध्ये गेल्यावर तुमची बॉडी काय करते की जे तुमच्या सेल्युलर लेवलला म्हणजे तुमच्या सेल लेवलला जे सर्व ऑर्गेनरीज असतात, आता आपल्या शरीरात जसे अवयव असतात तसेच आपले जे सेल्स असतात, युनिट सेल्स, जर तुम्ही बायोलॉजीचे स्टुडंट असेल तर तुम्हाला माहीत असेल की आपली पूर्ण बॉडी जी आहे किंवा प्रत्येक जी लिव्हिंग गोष्ट आहे ती छोट्या छोट्या सेल्सची बनवलेली असते. ओके. तर जे सेल्स आहे त्यामध्ये जे ऑर्गेनरीज असतात, ऑर्गेनरीज म्हणजे त्या सेल्सचे अवयव, तर जे फंक्शन नाही करते किंवा जे वेस्ट ऑर्गेनरीज असतात, जेव्हा तुम्ही ॲटोफेजी या फेजमध्ये जाता 18 तास जर तुम्ही फास्टिंग केली तर काय होतं, सेल्स जे असतात ते स्वतःला एकदम फिल्टर करून टाकतात. त्यामधली जी अनवॉन्टेड गोष्टी ज्या आहे किंवा जी कॅन्सरस गोष्टी ज्या आहे तर त्या गोष्टी सेल्स डिस्ट्रॉय करतं आणि त्याची जी एनर्जी आहे ती रिज्युनिवेट होण्यासाठी नवीन जे सेल्सचे जे मॉलिक्युल्स किंवा सेल्सचे जे ऑर्गेनरीज आहे ते बनवण्यासाठी ती एनर्जी तिथे इन्व्हेस्ट होती. म्हणजे थोडक्यात जो सेल आहे तो एकदम प्युरिफाय होतो, त्यातलं जे सर्व अननेसेसरी गोष्टी आहे त्या निघून जातं एकदम सेल लेवलला, मॉलिक्युलर लेवलला. तर याचा फायदा असा होतो की जे सर्व कॅन्सर सेल्स आहे ते एकदम ते डिस्ट्रॉय होतात. प्लस जे आपले स्किनमध्ये जे सर्व प्रकारचे जे अनहेल्दी डेड स्किन सेल्स आहे ते पण निघून जातं. यामुळं अँटी एजिंग प्रॉपर्टीज, फास्टिंगमुळं अँटी एजिंग प्रॉपर्टीज पण तुम्हाला भेटू शकतं जर तुम्ही एक लाँग टर्मवर फास्टिंग केली तर. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा फास्टिंग करता तेव्हा तुमचे जे हॉर्मोन्स आहे त्यांना पण एक रेस्ट भेटते आणि ते एका चांगल्या पद्धतीने रिलीज होऊ शकतं. जेव्हा तुम्ही रात्री झोपता तर फास्टिंग करून जर तुम्ही झोपले तर नक्कीच तुमच्या शरीरातले जे हॉर्मोन्स आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने रिलीज होतील, ज्याचा तुम्हाला खूप फायदा होईल पुढे जाऊन. आणि जर तुम्ही जी फास्टिंग जी आहे ती 24 तासापर्यंत जर नेली तर तुमच्या शरीरातले सर्व ग्लुकोज जे आहे ते यूज होईल आणि तुमची बॉडी जी आहे ती त्या फॅटला टॅप करेल आणि फॅटला टॅप केल्यामुळे तुमच्या शरीरातले जे बॉडी फॅट आहे ते कमी होईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी सर्व इन्फ्लेमेशन, जी हीट तुमच्या शरीरात आहे ती कमी होईल नक्कीच, कारण की जसजसं फॅट तुमच्या शरीरात कमी होईल आणि मसल मास आणि जो बोनचा जो डेन्सिटी आहे किंवा बोन मास जो आहे तो इम्प्रूव्ह होईल आणि फॅट कमी होईल. अशा वेळी तुमच्या शरीरातलं जे इन्फ्लेमेशन आहे, जी हीट आहे, खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सॉर्ट आउट होतील. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला जी सांगत असतो की तुमचा जो गट आहे किंवा जो तुमचे आतडे आहेत त्याच्यामध्ये 2 प्रकारचे बॅक्टेरिया असतात, एक चांगले बॅक्टेरिया आणि एक वाईट. तर आपण गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असं म्हणूयात. तर हे जे गुड बॅक्टेरिया असतं जेव्हा तुम्ही फास्टिंग करता, जेव्हा तुम्ही उपवास करता, तर अशा वेळी ही गुड बॅक्टेरियाची क्वांटिटी वाढते आणि बॅड बॅक्टेरियाची संख्या कमी होते. जेव्हा बॅड बॅक्टेरियाची संख्या कमी होते ही गोष्ट तुमच्यासाठी खूप चांगली आहे आणि जेव्हा गुड बॅक्टेरियाची संख्या वाढते ही गोष्ट खूप चांगली आहे. कारण की काय होतं, जे शुगरी पदार्थ आहे, जे ऑइली पदार्थ आहे किंवा जे प्रोसेस्ड कार्ब्स असतात किंवा शुगर आयटम्स असतात ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढतं, तर अशाच गोष्टींवर ही जे बॅड बॅक्टेरिया आहे ते फीड होत असतात. म्हणजे त्यांचं फूडच ते असतं. हे सर्व बॅड फूड्स जे आहे ते या बॅड बॅक्टेरियाचं फूड असतं. ओके. तर जेव्हा तुम्ही बॅड फूड जास्त कन्झ्युम करता ते बॅड बॅक्टेरिया जास्त ग्रो होतं आणि तेच तुमच्या ब्रेनला सिग्नल पाठवतं की तुम्हाला अजून शुगरी ऑइली फूड लागतं आहे. आणि अशामुळे काय होतं, तुम्ही अजून जास्त जे जंक फूड आहे ते कन्झ्युम करता आणि जंक फूड कन्झ्युम केल्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि ही जी सायकल आहे ती कंटिन्युअस आहे. तर ही सायकल कुठेतरी ब्रेक व्हावी यासाठी तुम्ही फास्टिंग केली पाहिजे. अशा वेळी फास्टिंगचा खूप जास्त फायदा आहे. ओके. जेव्हा तुम्ही लाँग टर्मवर बघता आणि जेव्हा मी या बायोलॉजिकल फॅक्टर्सविषयी बोलतो आहे, जे कॅन्सर सेल्स डिस्ट्रॉय होणं, तुमची स्किन रिज्युनिवेट होणं किंवा अँटी एजिंग प्रॉपर्टीज तुम्हाला भेटणं, तर असं नाही की 2 आणि 3 दिवस तुम्ही फास्टिंग केली आणि लगेच ही गोष्ट तुम्हाला भेटली. तर ही एक लाईफ लाँग प्रोसेस आहे.
फास्टिंगचे जे बेनिफिट्स आहे ते तुम्हाला घेण्यासाठी तुम्हाला फास्टिंग ॲज अ मॅरेथॉन बघावं लागणार आहे. ॲज अ स्प्रिंट किंवा ॲज अ 1 मिनिट रेस तुम्हाला नाही बघावं लागणार आहे. फास्टिंग म्हणजे लाईफ लाँग प्रोसेस आहे. ते तुम्ही एक पर्टिक्युलर पिरियडमध्ये, पर्टिक्युलर दिवसानंतर, पर्टिक्युलर फिक्स टायमिंगमध्ये जर केली तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. फास्टिंग आणि स्टार्वेशन ह्या दोघांमध्ये फरक आहे. उपवास करणे आणि उपवासमारी करणे या दोघांमध्ये खूप फरक आहे. तर तुम्ही लक्षात घ्यायचं, तुम्ही स्टार्वेशन मोडमध्ये म्हणजे स्टार्विंग नाही करायची स्वतःची, एकदम एनर्जी डाऊन करून घेणं, एकदम स्वतःचं मेटाबॉलिझम खराब करून घेणं, स्वतःचा मसल मास जो आहे तो कमी करून घेणं. तर अशा गोष्टी तुम्ही नाही करायच्या. तुम्ही फक्त फास्टिंग करायची आहे, जिथं तुमचं फक्त फॅट हे टॅप होईल आणि बाकीचे सर्व जे नॉर्मल फंक्शन्स आहेत त्या चालूच राहतील. ओके, तर हे सर्व जे मी क्लिनिकल आणि मेडिकल ॲडव्हान्टेजेस सांगितले फास्टिंगचे, ह्याचा बेनिफिट तुम्हाला तेव्हाच भेटेल जेव्हा तुम्ही ही जी फास्टिंग जी आहे ती लाँग टर्मवर कराल. आणि लाँग टर्मवर जर तुम्हाला फास्टिंग करायची असेल तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेल की जी 12 तासाची फास्टिंग असते किंवा इंटरमिडियंट फास्टिंग ज्याला आपण म्हणतो, सकाळी रात्री 8 तर सकाळी 8 वाजेपर्यंत काहीच तुम्ही कन्झ्युम नाही करायचं आणि जे राहिलेले 12 तास आहेत त्यामध्ये तुम्ही दर 3 ते 4 तासाला तुमचा जो आहार आहे तुम्ही घेऊ शकता. आता ही जी गोष्ट आहे ती सगळ्यांना लागू होणार नाही, पण काही काहींना नक्कीच याचा फायदा होऊ शकतो. तर तुम्ही ही गोष्ट ट्राय करून बघा आणि एक लाँग टर्मवर जर तुम्ही ही गोष्ट सस्टेन केली तर नक्कीच याचा तुम्हाला खूप फायदा होईल, स्पेशली वेट लॉसमध्ये. आणि जे सर्व क्लिनिकल गोष्टी आहे, डायबिटीज, शुगर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, जे सर्व लाईफस्टाईल रिलेटेड डिसीज जे आहे ते या फास्टिंगचं नक्कीच याच्यावर खूप चांगला बेनिफिट आहे लाँग टर्मवर. खूप सारे मेडिकली प्रूव्हन रिसर्च आहे आणि खूप सारे रिसर्च सध्या पण चालू आहे या गोष्टीवर की फास्टिंगचा किती इम्पॅक्ट होतं. आणि एक रिसेंट रिसर्च अशी पण आहे की जर आपण 48 तासांसाठी कंटिन्युअसली 2 दिवस जर आपण फास्टिंग केली, म्हणजे काहीच जेवण नाही केलं आणि जस्ट पाणी वगैरे घेतलं, तर जे आपल्या शरीरातले जे स्टेम सेल्स असतात, स्टेम सेल्स म्हणजे त्या सेल्समध्ये अशी पॉवर असते की जे डॅमेज्ड ऑर्गन आहे तुमचा किंवा डॅमेज इंटरनल पार्ट आहे तुमचा जर कोणता, तर तो एकदम रिन्यू व्हायची जी कॅपॅसिटी आहे ती या स्टेम सेल्समध्ये असते. आणि जर तुम्ही पर्टिक्युलरली 48 आवर्सपर्यंत जर फास्टिंग केली तर नक्कीच ते स्टेम सेल्स जे आहे ते एकदम फुल फ्लेजमध्ये ॲक्टिव्ह होतं आणि जे सर्व डॅमेज साईट्स आहेत तिथं जाऊन वेअर अँड टिअर किंवा रिपेअरिंगचं काम करत असतात. तर असं एक खूप सारा चांगला बेनिफिट जो आहे तो या स्टेम सेल्सचा म्हणजेच तुम्ही जर फास्टिंग केली तर तुम्हाला भेटेल. आणि याचे खूप सारे रिसर्च पण आहे, प्रूफ्स पण आहे, ते तुम्ही नेटवर स्वतःहून पण तुम्ही सर्च करू शकता. तर हेच सर्व बेनिफिट्स आहे फास्टिंगचे. आणि जर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर काही घेऊन जायचं असेल तर तुम्ही एकच गोष्ट घेऊन जा की वेट लॉससाठी जर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग करत असाल तर ती लाँग टर्म सस्टेनेबल नाही आहे. पण जर तुम्हाला लाईफस्टाईल डिसीज ओव्हरकम करण्यासाठी जर तुम्ही इंटरमिडियंट फास्टिंग किंवा एक पर्टिक्युलरली 24 तासाची फास्टिंग जर 15 ते 20 दिवसाला जर तुम्ही करत असाल तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आणि शेवटी तुमचा वेट लॉस जो आहे तो तुमच्या कॅलरी इंटेकवरच डिपेंड करतो. तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि मी तर अजून एक गोष्ट ॲड करायला विसरलो, जे आपलं हिंदुइझम आहे त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे एकादशी म्हणून. तर ती दर 15 दिवसाला एकादशी असते. तर एकादशी म्हणजे ह्या दिवशी उपवास केला जातो. ओके, तर हा जो उपवास आहे तो आपण 24 तासासाठी जर घेतला तर नक्कीच त्याचे खूप बेनिफिट होतील तुम्हाला. पण काय होतं, जसं आपण मॉडर्नाइज होत गेलो, आपण तिथे कॉम्प्लेक्स कार्ब कन्झ्युम करायचं सुरू केलं, जसं की खिचडी असेल साबुदाण्याची किंवा रताळा असेल, तर ह्या गोष्टी कॉम्प्लेक्स कार्ब्स आहे. ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या प्रमाणात घ्यायच्या असतात, म्हणजे तुम्ही 24 तासचा फास्ट आहे तो तुम्ही करू शकतात. पण आजकालच्या आपल्या मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये असं होतं की आपण एकदम पूर्ण प्लेट भरून खिचडी खातो आहे साबुदाण्याची किंवा एकदम 2 ते 3 रताळे आपण एकाच वेळी कन्झ्युम करतो आहे. तर ही गोष्ट एकदम चुकीची आहे. जे एकादशी आहे त्या दिवशी तुम्ही फास्टिंगच केली पाहिजे. अगदी तुम्ही जस्ट पाण्यावर जरी राहिला तरी चालेल. अशा दिवशी फक्त एक काळजी घ्यायची की जास्त उन्हात जायचं नाही आणि जास्त फिजिकल ॲक्टिव्हिटी करायची नाही ज्या दिवशी तुमचा उपवास असेल त्या दिवशी. हीच गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगायची होती. तर खूप सारे जण जे आहे ते या गोष्टीला अपोज पण करतील, बोलतील की काही सायंटिफिक बॅकग्राऊंड नाही आहे या गोष्टीला. बट मी जे पण माहिती तुम्हाला सांगतो आहे तर यामागे खूप सारे रिसर्च असतात आणि खूप सारे रिसर्च पेपर मी ॲनालाइज केले असतात. तर त्या सर्वांमधून थोडं घेऊन जे एकदम सिम्पल आणि सोप्या भाषेत तुम्हाला जे समजेल तर तेच मी या व्हिडिओमध्ये मांडतो आहे. तर नक्कीच तुम्ही हे पण लक्षात ठेवा. तर आपण भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तुम्ही स्वतःची आणि तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या.